5 ऑगस्ट रोजी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना भारतीय दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा बुतकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अतिक्रमण हटवा अंतर्गत मागासवर्गीय वसाहतीतील पाळलेल्या घरमालकांना रमाई योजनेतून घरे बांधून देण्यात यावी। मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक तसेच राजकीय आरक्षण देण्यात यावे। राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करून त्यांना आरक्षण देण्यात यावे। असे विविध 26 ठराव यांचे शासनाने अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रामुख्याने या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे मौलाना आझाद संशोधन केंद्र येथील सभागृहात भारतीय दलित पॅंथरच्या 26वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात एकमताने हे ठराव घेण्यात आले होते। सदरील निवेदनावर प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा बुतकर, ॲडव्होकेट सतीश राऊत, जिल्हाध्यक्ष धम्मपाल लांडगे, परभणी जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले, प्राध्यापक प्रकाश सोनवणे, अमोल भूतकर, खंडेराव साळवे, यशोदाबाई वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा बुतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पॅंथरच्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये 26 ठराव पारित करण्यात आले। या ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देतो आहोत आणि या 26 ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे सर्व म्हणजे कलेक्टरला भेटून हे निवेदन दिले जात आहेत। तर आजच्या या म्हणजे कलेक्टरच्या दिलेल्या निवेदनामध्ये 26 ठराव हे केलेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय शासनाचा दर्जा देण्यात यावा। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जे अतिक्रमण हटाव मोहीम आहेत यामध्ये जे काही घर तोडले जात आहेत त्या गोरगरिबाच्या घरांची रांगोळी केली जात आहे, तर त्यांना ताबडतोब रमाई योजनेअंतर्गत तात्काळ घर बांधून द्यावी ही भारतीय दलित पॅंथरची एकमेव मागणी आहे। त्याचबरोबर ज्या काही गायरान जमिनी आहेत त्या बरोबर आणि इथल्या बोरी गट नंबर 187 येथे जे धम्म परिषद भरले जाते तिथे 40 वर्षापासून वास्तव्यास असणारे जे लोक आहेत तर यांना रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करावेत आणि ते त्यांना घर बांधून देण्यात यावे। त्यामध्ये 7/12 करण्यात यावा, नमुना नंबर 8 हे त्यांना देण्यात यावं। या प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि जिल्हाधिकारी यांना निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमच्या मागण्या शासनाकडे देण्यात येईल, पाठवण्यात येईल आणि त्या मान्य करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे।